21 डिसेंबर 2025 रोजी सुरू होत आहे उत्तरायण. उत्तरायण म्हणजे सुरू झालं की नर्मदा परिक्रमेला सगळे साधू संत लोक किंवा बाकीचेही सुरुवातीची नर्मदा परिक्रमा केली होती मोठे महाराज टेंबे स्वामींनी. त्यानंतर आता सगळेच बरेच साधू संत तुम्हाला उत्तरायणामध्ये नर्मदा परिक्रमेला जाताना दिसतात. पुण्यकाल मानला जातो उत्तरायण म्हणून. शरपंजेरी पडलेले भीष्माचार्य यांनी सुद्धा 6 महिने तसेच त्या बाणाच्या शय्येवरती ते झोपून राहिले, पण उत्तरायण लागल्यानंतर त्यांनी आपला देह ठेवलेला आहे किंवा ते स्वर्गामध्ये किंवा कैलासाला ते गेलेले आहेत. हे आपण सगळ्यांनी महाभारत ज्यांनी बघितलंय ज्यांनी ऐकलंय त्यांना सगळ्यांना माहीत आहे. उत्तरायण कालामध्ये जो व्यक्ती जातो त्याचे स्वर्गामध्ये जाण्याचे मार्ग हे मोकळे होतात. मात्र तुमच्याजवळ तेवढी पुण्याई सुद्धा हवी असते. याचा अर्थ असा नाही की जो माणूस उत्तरायण लागला की गेला की तो स्वर्गातच गेला, असं नाही. त्यासाठी तुम्हाला जन्मभराची पुण्याई लागते सोबत. त्यामुळे नामस्मरण, गुरुची सेवा या गोष्टी त्या व्यक्तीच्या हाताखालून किंवा त्या व्यक्तीकडनं घडलेल्या पाहिजे, मग त्या उत्तरायणाचा त्याला जरूर लाभ होतो. उत्तरायण हा पुण्यकाळ मानला जातो. या उत्तरायणामध्ये आता माघस्नान सुरू होईल. म्हणजे कधी सुरू होतं हे माघस्नान? जसं कार्तिक स्नानाला महत्त्व आहे तसं माघ महिन्यामध्ये सुद्धा स्नानाला महत्त्व आहे. ते सुरू होतं शाकंभरी पौर्णिमेपासून ते माघ महिन्यातील पौर्णिमेपर्यंत. 1 महिन्याचा हा माघ स्नानाचा कालावधी आहे. यामध्ये नदीच्या स्नानाला जास्त महत्त्व आहे. जर तुम्हाला नदीवर जाणं शक्य नाही तर तुम्ही घरामध्ये जी आंघोळ करता त्यावेळेला तुम्ही आंघोळ करतानाचा मंत्र म्हणावा किंवा 7 नद्यांचं नुसतं नाव घेतलं आणि त्यांचं स्मरण करून तुम्ही स्नान केलं तरीसुद्धा नदीच्या स्नानाचं पुण्य हे जरूर प्राप्त होतं. उत्तरायण कालामध्ये केलेले अनुष्ठान हे तुमचे परमेश्वरापर्यंत पोचते. म्हणून उत्तरायण कालामध्ये जास्तीत जास्त उपासना, साधना, यात्रा या गोष्टी कराव्यात. यामध्ये आपल्या पुण्यामध्ये वाढ होते. म्हणून जे कोणी अनुगृहीत शिष्य आहेत त्या सगळ्यांसाठी उत्तरायण काल हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर सर्व साधक लोकांना माझ्याकडनं उत्तरायणाच्या खूप खूप शुभेच्छा. या उत्तरायणामध्ये तुम्हाला तुमचे इष्ट प्राप्त हो.